थोड्या वेळासाठी मी मात्र येथे विश्रांती घेतोय. तुम्ही थांबू नका. तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा. सरपंच चषक 2021 वडपे आणि आता मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय माझे सहकारी समालोचक नितिवलीचा बुलंद आवाज प्रथमेश ठाकूर यांना. थँक्यू सो मच सर अजयजी घरत. शुभवाणी त्यांचीसुद्धा आज या स्पर्धेला मात्र कालसुद्धा लाभली होती. त्यांच्या माध्यमातून सुंदर समालोचन आपल्या समालोचन कक्षामधून प्रेक्षकांपर्यंत जात आहे. त्यांचंसुद्धा स्वागत आहे. आघाडीची जोडी, सलामीची जोडी मैदानाच्या आत तुम्हाला पाहायला मिळेल. तर निलेश आणि विकी आहे. नक्कीच आघाडीची जोडी मैदानाच्या आत गेलेली आहे. आपण पाहतो प्रथम सत्र खेळाचा आणि चौधरपाडा संघाने टॉस हारलाय आणि नंतर त्यांना बॅटिंग मात्र त्यांना करायची होती. नक्कीच त्यांच्या कॅप्टनने सांगितलं की आम्हाला ही टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करायची होती आणि त्यांच्या मात्र नक्कीच मनासारखं झालेलं आहे. पण आता बॅटिंग करताना मात्र येणाऱ्या 4 षटकांमध्ये 40 ते 50 धावा करण्याचं आव्हान त्यांच्यासमोर असेल. कारण आपण पाहिलं दुसऱ्या बाजूला संघसुद्धा बलाढ्य आहे. जय गणेश वाफाळे बी टीम. दोन्ही संघांना विजयाच्या शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट. पहिला चेंडू लाईन खराब आहे. वाईट बॉल, पंचांचा इशारा आलाय. येस इट इज वाईट, मिसिंग लेग स्टिक आणि अवांतर धाव. अवांतर धाव्याने धावफलकाचा मात्र इथे श्री गणेश होताना तुम्हाला पाहायला मिळेल. बोलो तयार. पोलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 1 पॉवर प्लेचं आहे. ओ द स्टिक्स. फुल टॉस होता. लॉफ करण्याचा प्रयत्न ऑन साईडला अलॉंग द कार्पेट चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल होतो. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित आणि या दरम्यान मात्र एक धाव कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एका धावेने धावफलक सरकेल पुढे. 2 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील आणि नक्कीच आपण पाहतोय की स्वतःचं खातंसुद्धा इथे मात्र इंडिव्हिज्युअल सोर्स यो खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अप्रतिम गती भरपूर होती या चेंडूमध्ये आणि गतीचा मात्र वापर केला आहे. लाईन सुधारली, लगेचच लेंथ सुधारली आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय डॉट बॉलचं पतन. इकॉनॉमिकल गोलंदाजी आतापर्यंत तरी आपल्याला दाखवतोय गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती प्रतीक. ओ द स्टिक्स. हा चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न होता. हलकी अपील तुम्हाला या चेंडूवरती पाहायला मिळेल. नक्कीच या दरम्यान मात्र डॉट बॉलचं पतन झालं आहे. बोलत यार बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 1 पॉवर प्लेचं प्रतीक. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. ऑन साईडला अलॉंग द कार्पेट चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल झाला. अगदी स्क्वेअर लेग आणि मिड विकेट तिथे मात्र चूक झाली आणि बॅकअपला खेळाडू आहेत ते सुद्धा फंबल. ही चुकी मात्र करून चालणार नाही आहे कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत. नक्षत्र चौदरपाडा संघ एका बाजूला तुम्हाला पाहायला मिळतं फलंदाजी करत असताना आणि दुसऱ्या बाजूला जय गणेश वाफाळे बी टीम आहे. हे नक्षत्र चौदरपाडा संघाचा विचार केला कालसुद्धा परवाच्या दिवशीसुद्धा डोंबिवली येथे टुर्नामेंट खेळून आले. चांगलं प्रदर्शन तिथेसुद्धा त्यांनी दाखवलं आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू. ही लाईन चांगली आहे, ही लेंथ चांगली आहे. अगदी पिचिंग पाहिलं आपण अगदी क्लोज झाली बॅट्समनच्या आणि नक्कीच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ही गरजेची आहे कारण पॉवर प्लेचे षटक आहे आणि क्षेत्ररक्षकांवर बंदी आहे. ती बंधने मात्र जुगारून इथे फलंदाजांना फलंदाजी करायची असते. बांधून ठेवलं आहे. बोलत यार ओ द स्टिक्स. गुड लेंथवरून यावेळेला बॅटचा टू एज लागला. चेंडू हवेमध्ये काही काय तिथे मात्र आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही, जाईल डीप फाईन लेग बाउंड्री लाईन क्लिअर करून 1 बाउन्स ओव्हर द रो. चौकार. इथून समाप्ती झाली. पॉवर प्लेचं षटक होतं. आता मात्र क्षेत्ररक्षकांवरील बंधने तुम्हाला नाहीशी झालेली पाहायला मिळतील. डीपमध्ये मात्र क्षेत्ररक्षक सीमेचं रक्षण करण्यासाठी 5 सज्ज होतील. त्यानंतर इनफिल्डचा विचार केला तर शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग सज्ज आहे. नक्कीच यष्टीरक्षक सज्ज आहेत. शॉर्ट नक्कीच शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग आहे. नंतर पॉईंटवर खेळाडू आहेत. कव्हर्सला खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. डीपमध्ये नक्कीच बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू पाहायला मिळतील. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट सज्ज आहे. डीप लॉंग ऑन सज्ज आहे.
आणि डीप लॉंग ऑफ सुद्धा सज्ज आहे. क्षेत्ररक्षणाचं जाळं मात्र आता विणलंय आणि विणलेल्या जाळ्यामध्ये मात्र फलंदाजाला फसवण्याचा प्रयत्न असेल. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज षटक क्रमांक 2 आहे, प्रथमेश आहे. प्रथमेश बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 2. पॉवर प्लेची बंधने नाहीशी झालेली तुम्हाला पाहायला मिळतील. 4 षटकांचा सामना, पहिले षटक मेडेंटरी पॉवर प्लेचं, तिथे मात्र धावा खर्च केल्या. प्रथम गोलंदाजी करत असताना प्रतीकने 8. प्रथमेश्वर जबाबदारी आपल्या संघाची आणि बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहे. षटक क्रमांक 2 ओव्हर द स्टिक्सने मारा करण्यासाठी प्रथमेश सज्ज आहे. ओव्हर द विकेट. यावेळेला फक्त स्लाइस करण्याचा प्रयत्न हलक्या हाताने फ्रंट फुटला पंच केला. चेंडू मात्र ऑफ साईडला ट्रॅव्हल होतोय पॉईंटला आणि नक्कीच 38 सर्कलच्या आत पॉईंट उपस्थित होता. त्याला भेदून मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक कोणताही उपस्थित नाही. विचार केला तर दरम्यान लॉंग ऑफपासून ते थर्ड मॅनपर्यंतचं रिजन पूर्ण खाली आहे ऑफ साईडला आणि तिथे मात्र फटका सजवण्याचा प्रयत्न होता. इनफिल्डच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून मात्र चौकार कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता आणि जर तरला क्रिकेटमध्ये महत्त्व नाही आहे असं काही घडलं नाही. आणि या दरम्यान एक धाव कंप्लीट बोलत यार बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द स्टिक्स. फुल टॉस लॉफ केला. क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर, बिगिट, षटकार. नक्कीच षटकार आपल्याला पाहायला मिळाला. सुरेख फटका, अगदी नटरंग स्टाईलमध्ये हा फटका एक्झिक्यूट केला आणि त्यानंतर मात्र त्याला भिरकावून दिलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित होते, त्यांच्या अगदी डोक्याच्या वरून फ्लाय होताना चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला आहे. या दरम्यान सरस्वती खालिंग टीम टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे आणि त्यानंतर शिवशक्ती कोशिम टीम, शिवशक्ती कोशिंबी आणि सरस्वती खालिंग संघ, दोन्ही संघनायकांनी मात्र लगेचच टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. दुखापत झाली आहे, मैदानाच्या आत पाण्याची सोय लगेचच करायची आहे. तर या दरम्यान व्यासपीठावरती मात्र नक्कीच मान्यवरांचं शुभागमन झालं आहे. माननीय प्रमोदजी पाटील साहेबांचं इथे शुभागमन झालं आहे आणि त्यानंतर गुरुनाथजी सोंगाळ नक्कीच माजी सदस्य आहेत वडपे गावचे, त्यांचंसुद्धा मात्र इथे शुभागमन झालं आहे. त्यांचंसुद्धा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. तर शिवशक्ती कोशिंबी संघाचे संघनायक, आपण लवकरच टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. बघा, कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त वेळ खर्च करायचा नाही आहे, कारण वेळेचे निर्बंध आज आहे. सरस्वती खालिंग आणि कोशिंबी टीम दोन्ही संघांच्या संघनायकांनी टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करायचं लगेचच. आणि सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आत अजूनही आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. 3 चेंडू हाताळलेत, 8 धावा खर्च केल्यात आणि आतापर्यंत आपण पाहिलं जर एक षटकाराचा अपवाद वगळला तर 2 चेंडू चांगले हाताळले होते. त्या चेंडूवरती टाईम मिळाला फलंदाजांना, त्यानंतर फटका एक्झिक्यूट केला. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, अपील झाली हलकीशी पायचीचसाठी आणि पंचांनी मात्र इथे मात्र कोणत्याही प्रकारचा उत्साह दाखवला नाही आहे. येस, बॅट कट आहे, त्यांनी सांगितलं लगेचच बॅटला ब्रश झाला आणि त्यानंतर चेंडू जाऊन थायपॅडवर आदळला आहे. आणि दरम्यान आपण पाहतोय एक धाव कंप्लीट केली आहे आणि धावफलक मात्र एका धाव्याने पुढे सरकताना तुम्हाला पाहायला मिळेल. 17 ऑन स्कोर कार्ड. 17 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगला कमबॅक केलाय. विचार केला प्रथमेशचा एक षटकार खाल्ला, नक्कीच त्यानंतर आपण सलगचे 2 चेंडू पाहतोय, एकेरी धावा एकवटल्यात. बोल तयार, ओ द स्टिक्स. शॉर्ट ऑफ लेंथवरून उसळी घेतली, बाउन्स मिळाला, यष्टीरक्षक बीट आणि बॅकअपला असलेले शॉर्ट फाइंडिंगला खेळाडू सुद्धा बीट झाल्यात.
आणि नक्कीच या दरम्यान शॉर्ट थर्डमॅनला असलेल्या खेळाडूंनी त्यांची उपस्थिती दर्शवली. लगेचच चेंडू कलेक्ट केला आणि या दरम्यान मात्र दोन्ही फलंदाजांना कालावधी मिळाला. एक धाव कंप्लीट. बॅट कट आहे. बॅटला ब्रश होऊन चेंडू मागे गेलाय आणि पंच आम्हाला नक्कीच प्रत्येक एका चेंडूची मात्र आमच्यापर्यंत खूण दर्शवतात. त्यांचे सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. कारण एक वेळी समालोचक नसले तर सामना होईल, पण विदाऊट पंच, विदाऊट अंपायर कोणती मॅच होऊ शकत नाही. यावेळेला टप्पा चांगला आहे. ही लाईन चांगली, ही लेन चांगली आहे. गतीमध्ये परिवर्तन केलं. स्लोअर वनचं अस्त्र बाहेर काढलं. त्यानंतर हा चेंडू एक्झिक्यूट केलाय. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि दरम्यान आपण पाहतोय दुसऱ्या षटकाची समाप्ती झाली. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय 10 धावा खर्च केल्यात आणि 2 षटकांच्या अखेरीस सांघिक धावसंख्या मात्र येऊन पोहोचले 9.00च्या सरासरीनं. प्रथम फलंदाजी करत असताना नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा संघाची 18 या आकड्यावरती. या 18 धावा आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 संपन्न झालं. 9.00च्या सरासरीनं 18 धावा धावफलकावरती लागल्यात. एकही गडी बाद झाला नाहीये. ही जमेची बाजू राहिली आहे. पण आपण पाहतोय त्या विरोधामध्ये दोन्ही फलंदाजांना बांधून ठेवण्यामध्ये यश मिळतंय. सातत्याने चांगली गोलंदाजी होते. कारण पहिल्या षटकामध्ये पाहिला पण शेवटच्या चेंडूवरती चौकार जरूर आला. तो चेंडू थोडासा खराब होता. त्यानंतर मात्र तिथे नक्कीच क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे तो चौकार गेला. गोलंदाज तर आपलं काम करतायत, पण क्षेत्ररक्षकांनी त्याची साथ देणं भरपूर गरजेचं असतं. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज होते. षटक क्रमांक 3 आकाश आहेत. लोअर फुल टॉस होता. लॉफ करायचा होता, स्वीप करायचा होता. ॲक्च्युली हा चेंडू मात्र ऑन साईडला स्वीप स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. कारण आपण क्षेत्ररक्षण पाहिलं तर डीपमध्ये स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक आहे. तर तो जो एरिया खाली आहे, जो रिजन खाली आहे, त्या खाली एरियामध्ये मात्र हा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. बोलत यार ऑफस्टिकच्या बाहेर येऊन हा फटका उंचावला. क्षेत्ररक्षक उपस्थितीत दर्शवली आहे. टिपलाय जेल संपलाय. फलंदाजाचा खेळ लागतोय पहिला मोठा धक्का फलंदाजी करत असताना नक्षत्र स्पोर्ट्स चौदरपाडा टीमला. नक्कीच विकेटचं पतन झालंय आणि पहिला धक्का बसलाय आणि ब्रेक थ्रूच्या शोधात होते. कारण आपण पाहिलं एका बाजूला जय हनुमान वाफाळी बी टीम आहे, दुसऱ्या बाजूला नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा संघ आहे आणि या दरम्यान मात्र विकेटच्या शोधात होती वाफाळी बी टीम आणि नक्कीच विकेटचं पतन झालंय. ब्रेक थ्रू मिळवून दिले षटक क्रमांक 3 आणि गोलंदाज मात्र आकाशने इथे ब्रेक थ्रू मिळवून दिले आपल्या संघाला आणि विकेटचं पतन केलंय. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होते पुन्हा एकदा आकाश. ओव्हर द स्टिक्स. लोअर फुल टॉस खोलवर टप्प्याचा चेंडू. अप्रतिम गोलंदाजी. बघा खांद्याचा मात्र वापर करतात. नक्कीच आपल्या खांद्यामधील जी ताकद आहे ती मात्र पुरेपूर झोकून देण्याचा प्रयत्न करतात आणि दरम्यान एका धावेची मात्र समाप्ती झाली. एक कंप्लीट केली आणि एक धावेने धावफलक मात्र पुढे सरकताना तुम्हाला पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 19. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा संघाला मात्र आता इथून मेहनत घ्यावी लागेल. कारण समोरसुद्धा मोठा संघ आहे, समोरसुद्धा बलाढ्य संघ आहे. वाफाळे बी संघ म्हटलं की नक्कीच 4 षटकांमध्ये कमीत कमी तुम्हाला 40+ जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण गोलंदाजीसुद्धा चांगली आहे नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा संघाची. नक्कीच गोलंदाजीच्या जोरावरती मात्र हा सामना लांबवू शकतात, पण एक फायटिंग टोटलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. आणि हे चित्र तुम्हाला दिसेलच जेव्हा राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन बॅट्समनचं मैदानाच्या आत असतं. सातत्याने फेरबदल नक्कीच तुम्हाला मैदानाच्या आत क्षेत्ररक्षकांमध्ये होताना पाहायला मिळतील. चला कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त वेळ खर्च करायचा नाहीये. लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज आहे. षटक क्रमांक 3. फुल टॉस होता. लॉफ केलाय ऑन साईडला. नक्कीच गॅप शॉट एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. डीपमध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थिती त्यांनी सांगितली आणि लगेचच पहिल्या टप्प्यावरती चेंडूचं अगदी कलेक्शन केलंय आणि या दरम्यान पाहतो एक धाव कंप्लीट केली आहे. सातत्याने तुम्हाला आमूलाग्र बदल क्षेत्ररक्षकांमध्ये होताना पाहायला मिळतील. कारण लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे मैदानाच्या आत. त्याला अनुसरून मात्र क्षेत्ररक्षकांना क्षेत्ररक्षण सजवायचं असतं. क्षेत्ररक्षण सजवत आहेत. सातत्याने क्षेत्ररक्षकांमध्ये बदल तुम्हाला पाहायला मिळतात. गोलंदाज सज्ज आहे बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा. ओव्हर द स्टिक्सने मारा करण्यासाठी. यावेळेला गुडनेस स्पॉटवरून थोडासा
वर आलाय चेंडू, उसळी घेतली आणि त्याची उसळी पिक केली आणि त्यानंतर हा फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू जाईल स्क्वेअर लेग सीमारेषा पार. आलाय हा बिग हिट षटकार. नक्कीच या षटकाराने धावसंख्येने उसळे घेतले. 26 ऑन स्कोर कार्ड. 26 धावा धावफलकावरती लागलेल्या तुम्हाला आता पाहायला मिळतील आणि अशी फलंदाजी होणं गरजेचं सुद्धा आहे. आणि षटकार मात्र आपल्याला पाहायला मिळायला आघाडीला गेले होते निलेश यांच्या बॅटमधून. आणि भरपूर संयमी क्रिकेट दाखवलं निलेशने. आता मात्र मोठ्या फटक्यांची गरज आहे. षटकार आलाय ऑफस्टिकच्या बाहेर येऊन हा फटका एक्झिक्यूट केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित. त्याच्या मस्तकवरती दस्तक देऊन चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय हा सलगचा दुसरा मोठा षटकार. आणि अंतिम षटक स्लॉग ओव्हर आहे. अथर्व आहेत षटक क्रमांक 4. अंतिम ओव्हर स्लॉग ओव्हर आपण ज्याला म्हणतो. हाणामारीचे षटक जिथे फलंदाज गेअरअप करतात आणि मग फलंदाजी करतात. पंचांनी सांगितलं लगेच तिथून सामन्याला सुरुवात करायची आहे. अतिरिक्त वेळ मात्र इथून कोणत्याही प्रकारचा खर्च करायचा नाहीये. बॉलिंग ट्रॅकवरती अथर्व मात्र इथून सज्ज आहे राऊंड स्टिक्सने मारा करण्यासाठी. डावखुऱ्या हाताचा फलंदाज स्ट्रायकिंग एनवरती तुम्हाला पाहायला मिळेल. विशाल 3ऱ्या क्रमांकावरती आलेत. स्लोवर वनचं अस्त्र बाहेर काढलं. पहिला चेंडू अगदी बॅक ऑफ द लेंथ मात्र हाताळला होता. चांगला चेंडू. पहिल्या चेंडूवरती मात्र सरप्राईज केलंय फलंदाजाला आणि या दरम्यान आपण पाहतो डॉट बॉलचं पतन झालंय. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहे या सामन्यामध्ये. आपण पाहिले तर मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. स्ट्रायकिंग एनवरती विशाल सज्ज आहेत. सामना करतील अथर्वचा. यावेळेला मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूला भिरकावून दिलाय. स्लॉग स्वीपचा वापर. चेंडू जाईल स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर आलाय हा आउट ऑफ द पार्क षटकार. नक्कीच मोठा फटका आलाय आणि या षटकाराने मात्र धावफलक बहरलाय आणि पुढे सरकताना तुम्हाला पाहायला मिळेल धावफलकावरती धावा लागल्यात 38 धावा. 38 ऑन स्कोर कार्ड. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडूमध्ये मात्र प्रहार करण्याचा पुरेपूर प्रयत्न असेल. स्ट्रायकर एनवरती फलंदाज जे 3ऱ्या क्रमांकावरती गेले होते विशाल त्यांच्या बॅटमधून आलेला मोठा फटका. षटकार लगेचच सामन्याला होईल सुरुवात. अजूनही 4 चेंडू शिल्लक. बोलत यार अथर्व राऊंड स्टिक्स. यावेळेला ऑनसाईडला अलंग द कापेट चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल होतोय. अगदी मिड विकेटला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. तग धरून बसले होते चेंडूवरती आणि जसा चेंडू मात्र इथे या दरम्यान धावचीची संधी आहे आणि फलंदाज बाद. सांघिक यश मिळते ते म्हणजे क्षेत्ररक्षण करत असताना वाफाळे बी टीमला.
न्यू बॅट्समॅन अजय आलेत. बोलत यार. फुल टॉस लॉफ केलाय इन दी एअर अगेन्स्ट द टर्न. हा फटका एक्झिक्यूट केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन क्लिअर करून चेंडू जाईल सीमारेषा पार. आलाय हा आउट ऑफ द पार्क षटकार. आणि धावफलक मात्र वेगाने पुढे सरकेल. धावफलकावरती धावा तुम्हाला पाहायला मिळतील 45 धावा. इथून मात्र आता जणू काही स्ट्रायकर एंडवरती फलंदाज मात्र सज्ज आहेत विशाल. आणि त्यांच्या बॅटमधून आपण दुसरा मोठा फटका पाहतोय. अगदी सुरेख फलंदाजी. ही फलंदाजी मात्र पहिले सुद्धा झाली असती तर मोठी धावसंख्या आली असती. यावेळेला पुन्हा एकदा बॅटच्या रडारमध्ये आहे. चेंडू कनेक्ट झाला. त्याच वेळी त्या चेंडूवरती लिहिलं होतं की हा चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. बिग मायटी ह्यूज आउट ऑफ द पार्क षटकार. चेंडूंचा विचार कराल तर गेल्या 7 चेंडूंवरती तब्बल 4 षटकार आल्यात. आणि इथून गेअर अप केलंय. जणू काही गाडी दुसऱ्या गेअरवरती चालू होती आणि अगदी 5वा गेअर टाकलाय आणि आता मात्र वेगाने धावफलक पुढे सरसावतोय. शॉर्ट ऑफ लेंथ पिक केलाय. यावेळेला बॅटच्या रडारमध्ये व्यासपीठाला मानवंदना देणारा मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर जाऊन चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर आलाय. हा सलगचा या षटकातला 3रा षटकार. शेवटचे 3 चेंडू मात्र तिन्ही चेंडूंना भिरकावून दिले सीमारेषेच्या बाहेर. आणि अगदी धडाकेबाज फलंदाजी आणि धावांचा जणू काही अक्षरशः पाऊस तुम्हाला पाहायला मिळाला. शेवटच्या 8 चेंडूंवरती आपण पाहिलं तर 5 मोठे फटके अर्थातच 6 षटकार मात्र तिथून आल्यात. 36 धावा गेल्या आपण पाहतोय 8 चेंडूंमध्ये आलेल्या आहेत. आणि त्याचा परिणाम आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्यात 57 धावा धावफलकावरती आहेत. 58 धावांचं लक्ष. वळूया टॉस बॉक्समध्ये जिथे उपस्थित आहेत सर अजय जिगरत आणि होईल टॉस दोन्ही संघांमध्ये. थँक्यू सो मच रमेश ठाकूर. सर्वांचं पुन्हा एकदा सरपंच चषक 2021 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आज दुसरा आणि अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. 3ऱ्या मॅचची नाणेफेक आपण या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये करणार आहोत. आणि त्यासाठी कॅप्टन्स उपस्थित झालेले आहेत. यतीश शेलार खालिंग संघाचे कॅप्टन आहेत. दुसऱ्या बाजूला शिवशक्ती कोशिंबी संघाचे कॅप्टन आहेत त्रिशूल ठाकरे जे टायगर या नावाने देखील प्रसिद्ध आहेत. आमचे मान्यवर देखील आमच्यामध्ये आलेले आहेत. अरुणजी डोंगरे साहेब आणि त्यांच्या समवेत सचिनजी वडोलकर. तर पाहुण्यांचं आणि कॅप्टनचं हार्दिक स्वागत करतोय टॉस बॉक्समध्ये. टॉस होतोय. कॅप्टन्स लक्ष द्यायचं आहे. एका बाजूला पवनपुत्र वडपे आहे आणि दुसऱ्या बाजूला सरपंच चषक 2021 यतीश शेलार कॉल देत. सरपंच चषक असा कॉल त्यांनी दिलाय. कॉइन भरपूर दूर जातोय आणि येणार तरी काय. अखेर पवनपुत्र वडपे आलेला आहे. टॉस कोशिंबी संघाने जिंकलाय. दोन्ही मान्यवरांचे मी आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच सर, आपण या ठिकाणी आलात. पुन्हा एकदा विनंती करेन आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हावं. टायगर टॉस तुमच्या बाजूने लागलाय का नेने? फलंदाजी. बहुतेक संघांना आम्ही दिवसा जेव्हा सामने होत असतात तेव्हा क्षेत्ररक्षण करताना पाहत असतो. तुम्ही मात्र फलंदाजी स्वीकारली आहे, काय कारण आहे? संपूर्ण संघाची उपस्थिती कमी असते. प्रत्येक सामन्यात प्लेयर कमी असतात, त्यामुळं चेसिंगला प्रेशर घेतात. म्हणून पहिले फलंदाजी करून जेवढा रन देता येतील तेवढे द्यायचा प्रयत्न करतो. खरं तर तुमची जी कामगिरी राहिलेली आहे या सत्रामध्ये 2 ते 3 सामने तुमचा संघ जरूर जिंकतोय, मात्र कुठेतरी गटातून निघताना जी वेळ असते किंवा तो सामना असतो त्या सामन्यामध्ये संघ पराभूत होतोय. कुठे चुका होत आहेत? चुका तर खरं म्हणजे प्लेयर 11 प्लेयर टीममध्ये नसल्यामुळे, प्लेयर कमी असल्यामुळे बाउंड्री जास्त जातात, त्यामुळे संघ हारतो. कारण जर सर्व प्लेयर उपस्थित असले तर फिल्डिंग लावायला पण चांगलं पडतं, त्या पद्धतीने बॉलिंग पण करता येते.
टायगर, तुमच्या माध्यमातून सुपर ट्रॉफीचं सुपर आयोजन करण्यात आलं होतं. तुम्ही आता वडप्यामध्ये आलेले आहात आणि या ठिकाणी ओमकार ग्रुप वडपे तसेच पवनपुत्र वडपे यांच्या माध्यमातून ही देखणी स्पर्धा पाहायला मिळते. काय सांगाल या स्पर्धेबद्दल? स्पर्धा अतिशय छान प्रकारे सजवलेली आहे. कारण मी बघतोय त्यांची गेल्या 1 महिन्यापासून मेहनत चालू होती. अक्षय असेल, संपूर्ण त्यांची टीमवर्क असेल. चांगला ग्राउंड पण तयार केला आणि टुर्नामेंट पण चांगले ठेवले. खालींग संघाबद्दल काय वाटतंय? किती स्कोअरपर्यंत जाण्याचा तुमचा प्रयत्न असेल? प्रयत्न करू जास्तीत जास्त धावांचा, कारण जवळचा संघ आहे, मैत्रीपूर्ण लढतच होईल. निश्चितच. थँक सो मच. आपल्याला हार्दिक शुभेच्छा. यतीश, कोशिंबी संघाविरुद्ध तुम्ही देखील भरपूर क्रिकेट खेळलेले आहात. काय सांगाल कोशिंबी संघाबद्दल आणि विशेषतः टायगरबद्दल? सांगायचं झालं तर कोशिंबी संघ खूप छान खेळतो आणि या सत्रात तर खूपच छान प्रगती करतोय. आणि त्रिशूलबद्दल बोलायचं झालं तर तो खूप मेहनती मुलगा आहे आणि इथे ते पुढं जाण्याचा प्रयत्न करतो. मागच्या स्पर्धेमध्ये लाभ खुर्द येथे विवेक संघात नव्हता. कुठेतरी त्याची कमतरता जाणवली. तर ह्या मॅचमध्ये विवेक टीममध्ये असणार आहे का? आणि प्रथम बॉलिंग करत असताना किती स्कोअरपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न कराल? स्कोअर कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करून आणि वेग शेलार पण आहे या संघात. येस, ॲज अ कॅप्टन स्वतः तुम्ही टीमला काय देण्याचा प्रयत्न कराल? 100% देण्याचा प्रयत्न करू. निश्चितच तीच अपेक्षा असणार आहे. थँक सो मच. तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा असतील या मॅचसाठी. तर टॉसमधून समाचार असा आहे की शिवशक्ती कोशिंबी संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. त्यांनी प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅक टू कमेंट्री बॉक्स. चलते मैदान में जहाँ पर मुकाबला चल रहा है जगदीश वाफाड़े बी और नक्षत्रा के बीच में। नक्षत्रा ने पहले बल्लेबाजी की, टॉस गंवाने के बाद अच्छा खासा स्कोर खड़ा किया है। 58 रनों का टारगेट सेट किया गया है, लेकिन जवाब में पहली गेंद पर चौका जड़ा है प्रतीक विशे ने। नीलेश यादव गेंदबाजी करते हुए रूम बनाया और स्मैश किया बहुत ही खूबसूरती के साथ, बिल्कुल गैप में शानदार बैकफुट कवर ड्राइव, 4 रन। मनगांव टीम ने तो 4 ओवर्स में 93 रन बनाए थे, जो कि इस टूर्नामेंट का सबसे बड़ा टोटल है। हालांकि ये बात अलग है कि यहाँ पर 50 के आसपास भी जब टोटल होता है तो उसको चेज करना उतना आसान नहीं होता है। लेकिन अच्छी शुरुआत करते हुए प्रतीक विशे, मैन इन फॉर्म, बाहुबली बल्लेबाज है जहाँ तक वाफाले बी टीम का सवाल है। और लाभ खुर्द के भगवा ट्रॉफी में बेस्ट बैट्समैन भी रहे थे प्रतीक विशे। फिर से जगह बनाई हवा में, इस बार ऐसे लगा कि मौका बनेगा, लेकिन कवर को क्लियर किया और फिर से गेंद कवर बाउंड्री के बाहर। एक और शानदार चौका। खंडपे गांव के समाज सेवक और एक डैशिंग पर्सनालिटी आदरणीय नितेश पाटिल साहब का आपका बहुत बहुत स्वागत है सरपंच कप 2021 में। साथ में खंडपे ग्राम पंचायत के विद्यमान सदस्य आदरणीय अजित पाटिल साहब का भी मंच पर शुभागमन हुआ है। आपका भी बहुत बहुत स्वागत है। आज काफ़ी ज़्यादा संख्या में सुबह से ही मेहमान मंच पर हमें नज़र आ रहे हैं। और ये पवन पुत्र वड़पे और ओमकार ग्रुप वड़पे की पेशकश है। थोड़ा सा जोखिम उठाकर बैटिंग करने का प्रयास प्रतीक का हमेशा रहता है। इस बार शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, धीमी गति से आई और इसे बीच एक तेज सिंगल, वहाँ पर ठीक तरह से खेल नहीं पाए थे। वहाँ पर हम देखें तो प्रतीक विशे पुल करना चाहते थे, घसीटना चाहते थे ऑन साइड में गेंद को, लेकिन रफ्तार जो थी उसमें थोड़ी गिरावट थी, उसको पहचान नहीं पाए थे। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 13 रन बिना किसी नुकसान के। पहली 3 गेंदों पर 3 खूबसूरत चौके लगाए और चौथी गेंद पर सिंगल। अब स्ट्राइक आकाश के पास, और आकाश भी इस सीज़न में हम देखें तो बहुत बेहतरीन फॉर्म में है। छोटे कद के खिलाड़ी है, लेकिन उच्च कोटि के स्ट्रोक्स खेलने के लिए जाने जाते हैं। क्लासिकल शॉट्स खेलने में ज़्यादा भरोसा दिखाते हैं। और इस बार अच्छी गेंद थी, शॉर्ट आर्म पुल करना चाहते थे, एक तरह से गेंद बल्ले पर ले ही नहीं पाए थे। वहाँ पर ऑफ स्टंप के थोड़ा पहले ही बाहर निकल गए थे। हल्की सी अपील ज़रूर हुई, लेकिन गेंद बिल्कुल भी स्टंप्स की तरफ नहीं थी, जिस वजह से अपील को ठुकरा दिया अंपायर अजीम हमदुल्ले ने।
अजीम हमदुल्ले और राजेंद्र पाटिल, ये दो ऑन फील्ड अंपायर्स मैच के लिए। एक और अच्छी अच्छी बहुत अच्छी वापसी रही नीलेश यादव की। पहली 3 गेंदों पर 3 चौके लगने के बावजूद भी 13 रन मात्र उन्होंने अपने ओवर में खर्च किए हैं। और अब बचे हुए 3 ओवर्स में 45 रनों की आवश्यकता। स्कोर हुआ है 13 रन बिना किसी नुकसान के। आकाश का खाता खुलना बाकी है, 2 गेंदें खेली है। प्रतीक बढ़िया टच में नजर आ रहे हैं। नया ओवर लेकर प्रतीक वाकड़े, प्रतीक के सामने प्रतीक ड्राइव किया लेकिन सीधे मिड विकेट के पास यहाँ पर मौका बन रहा है। और जी हाँ, बैट्समैन को लौटना होगा पेविलियन में। रन आउट। बड़ा है और अब ये टारगेट मुश्किल नज़र आ रहा है। भले ही पहले ओवर में 3 चौके लगे हैं लेकिन पिछले की कुछ गेंदों से रन्स नहीं बन रहे हैं। बहुत ज़्यादा बैकअप कर चुके थे सिंगल के लिए। आकाश वापस लौटना चाहा लेकिन काम तमाम हो गया। और ये फुल टॉस है, पैर पर लगी है। मौका गवा दिया वहाँ पर बैट्समैन प्रतीक ने। अच्छी शुरुआत रही है उनकी लेकिन अब वो भी थोड़ा सा स्ट्रगल करते हुए। लेग बाई का इशारा अंपायर द्वारा। गेंद को ऑन साइड में खेलना चाहते थे। कहीं ना कहीं लेग स्टंप को शायद ये गेंद मिस कर रही थी, जिस वजह से अंपायर ने अपील पर कोई ज़्यादा तवज्जो नहीं दी। 1 रन से स्कोर 14 रनों पर पहुंचता हुआ। 4 ओवर्स में कुल मिलाकर 58 रन बनाने हैं मैच को जीतने के लिए। अगली गेंद लेफ्ट आर्म राउंड द विकेट। प्रथमेश के लिए ये गेंद शफल करते हुए खेलने का प्रयास। गेंद तेज़ निकल गई स्टंप्स के ऊपर से। अच्छी गेंद थी। प्रतीक वाकड़े अच्छा खासा अनुभव रखते हैं। दिखने में भले ही काफ़ी युवा है, ज़्यादा उम्र नहीं है वैसे उनकी, लेकिन अनुभव का जहाँ तक सवाल है काफ़ी अनुभव है। सिटी क्रिकेट में भी काफ़ी ज़्यादा खेलते हैं आजकल। आरडी के लिए खेलते हैं सिटी क्रिकेट में। टॉप एज है, गेंद हवा में, विकेट कीपर और शॉर्ट फाइन लेके खिलाड़ी प्रयास कर रहे थे लेकिन दोनों से थोड़ी दूर जाकर गिरी गेंद। और इसी बीच 2 रन लेने का मौका। काफ़ी जल्दी जल्दी अपना ओवर पूरा कर रहे हैं यहाँ पर प्रतीक। ये एक खास बात देखने को मिल रही है। बल्लेबाज ठीक तरह से खेल नहीं पा रहे उनके विरुद्ध। स्कोर अब 16 रन। यहाँ से और 42 रनों की आवश्यकता है। मात्र 14 गेंदें शेष है। सिंगल डबल से काम बनने वाला नहीं है। धुआंधार बैटिंग की आवश्यकता है इस समय जय गणेश वाफाले बी टीम को। नक्षत्रा की पारी में बहुत बढ़िया बैटिंग देखने को मिली थी विशाल द्वारा। इस बार हवाई फायर, टाइमिंग लाजवाब और गेंद मैदान के बाहर। 6 रन। जाने ही जाते हैं इस चीज़ के लिए। बड़े बड़े हिट्स लगाते हैं। बहुत अच्छे हरफन मौला खिलाड़ी है। प्रतीक भी एक ऑलराउंडर है। ऑलराउंडर्स की भरमार है वैसे देखा जाए तो दोनों टीमों में। शॉर्ट गेंद मिली थी, उसको पुल किया और गेंद को मैदान के बाहर गुल किया। प्रथमेश का ये पहला सिक्सर। स्कोर 22 रन। अगली गेंद लेफ्ट आर्म राउंड द विकेट। इस बार आगे रखी हुई गेंद थी, तेज तर्रार, टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी बाहर की तरफ मुंह हुई गेंद। पूरी तरह से बीट किया बैट्समैन को। अच्छा करारा जवाब उस सिक्सर को देते हुए गेंदबाज। और इसके साथ ही ओवर भी पूरा होता हुआ 2 ओवर का खेल समाप्त। स्कोर हुआ है 22 रन। 1 विकेट के नुकसान पर जय गणेश वाफाले बी। बचे हुए 2 ओवर्स में 36 रनों की आवश्यकता है। वैसे देखा जाए तो समीकरण उतना आसान नहीं है लेकिन अभी भी 2 ऐसे बल्लेबाज है क्रीज पर जो ज़रूर क्षमता रखते हैं, मादा रखते हैं कि ये रन्स बना सकते हैं। लेकिन लगातार अच्छे स्ट्रोक्स अब यहाँ से खेलने होंगे। आवश्यक रन रेट जो पारी की शुरुआत में
14.5 रन प्रति ओवर का था, वो 18 पर पहुंच चुका है। और ये होता है रन चेज में, जब आप रिक्वायर्ड रेट के अनुसार चलते नहीं हो तो फिर रिक्वायर्ड रेट लगातार बढ़ता जाता है। इस समय रन बनाने का जो औसत है, करंट रन रेट, वो केवल 11 का है और बचे हुए 2 ओवर्स में 36 रनों की आवश्यकता है। नया ओवर लेकर रोशन तैयार होते हुए लेफ्ट आर्मर को आक्रमण पर लाया गया है। पिछला ओवर भी लेफ्ट आर्म गेंदबाज ने किया था। पहला ओवर दाहिने हाथ के नीलेश जाधव ने किया था, जिन्होंने 13 रन खर्च किए थे। प्रतीक का ओवर बड़ा अच्छा रहा, एक छक्का जरूर लगा लेकिन केवल 9 रन खर्च किए उन्होंने। कॉन्क्रीट विकेट है यहाँ पर वड़पे में और ये संभव हो सकता है, ये रन्स बनाए जा सकते हैं। खूबसूरत गेंद, आगे रखी हुई गेंद थी, लेफ्ट आर्म राउंड द विकेट, हवा में थोड़ी अंदर की तरफ आई और थोड़ी उंगलियां फेरी थी, टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ निकली। कहीं ना कहीं ये थोड़ी कमजोरी बैट्समैन की मानी जा सकती है प्रतीक की बायात के गेंदबाज के विरुद्ध उतने कुशलता के साथ स्ट्रोक्स नहीं खेल पाते हैं जितने दाहिने हाथ के गेंदबाज के विरुद्ध खेलते हैं। और उसी को देखते हुए लगातार बायात के गेंदबाजों को आक्रमण पर लाया जा रहा है। 11 गेंदों में यहाँ से 36 रनों की आवश्यकता। फिर से बीट हुए हैं लेकिन इस बार दिशाहीन गेंद, ऑफ स्टंप के ज़्यादा बाहर थी, ये वाइड का इशारा। अतिरिक्त रन स्कोर में ऐड होता हुआ स्कोर अब 23 रन, 1 विकेट के नुकसान पर। फील्डिंग की जमावट प्रतीक विषय के लिए, एक शॉट फाइन लेग, एक शॉट थर्ड मैन। एक्स्ट्रा कवर पर नीलेश जाधव नजर आ रहे हैं, मिड ऑन सर्कल के अंदर रखा गया है और बाकी के जो खिलाड़ी है वो बाउंड्री पर है, जिसमें एक डीप बैकवर्ड स्क्वायर लेग है, डीप मिड विकेट है, एक काउ कॉर्नर की तरफ खिलाड़ी रखा गया है। एक स्वीपर कवर है, इस बार ड्राइव किया सीधे एक्स्ट्रा कवर के पास, कोई रन लेने का मौका नहीं। बहुत बढ़िया गेंदबाजी, बिल्कुल फील्डिंग के मुताबिक भी गेंदबाजी की जा रही है। गेम प्लानिंग बहुत ज़बरदस्त हमेशा रहता है जब भी नक्षत्रा चौधरपाड़ा टीम खेलती है। फील्डिंग में जिस तरह से परिवर्तन उनके कप्तान करते हैं, बॉलिंग चेंजेस उनके देखने लायक होते हैं और खेल के तीनों विभागों में अच्छा प्रदर्शन करने का हमेशा प्रयास रहता है नक्षत्रा का। यहाँ से 10 गेंदों में 35 रनों की ज़रूरत। इस बार उठा के खेल दिया है और सीधे फील्डर के पास फेंके खेल बैठे, प्रतीक आउट। टाइम किया हुआ स्ट्रोक था, प्रतीक का ऑन द राइज खेला था लेकिन सीधे फील्डर के हाथों में खेल बैठे वाइडिश लॉन्ग ऑन पर। और बहुत बड़ी सफलता अपनी टीम को दिलाते हुए गेंदबाज रोशन अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। अगली गेंद थोड़ा जल्दी खेल बैठे थे लेकिन ज़्यादा बाहर की तरफ कटी थी, वाइड का इशारा। 2 वाइड गेंदें की है लेकिन उसके अलावा 2 डॉट गेंदें और 1 विकेट, यानी कि 3 गेंदों में सिर्फ 2 रन खर्च किए हैं। अभी भी 9 गेंदें बची हुई है। वाफाले बी टीम को यहाँ से 34 रनों की आवश्यकता है ये मुकाबला जीतने के लिए। नए बैट्समैन जयेश आए हैं, हाल ही में उन्होंने भी अच्छा प्रदर्शन किया हुआ है अपनी टीम के लिए। फुल लेंथ, एक और खूबसूरत गेंद, चतुराई भरा परिवर्तन गेंदों की लेंथ में। ऑफ स्टंप के बाहर ही गेंदबाजी हो रही है, भले ही उसमें उन्होंने 2 वाइड गेंदें की है लेकिन ये जो प्लान है कि ऑन साइड में खेलने का मौका ज़्यादा देना नहीं है, वो कहीं ना कहीं सफल साबित हो रहा है और ये मुकाबला कहीं ना कहीं अब काफ़ी दूर जा रहा है वाफाले बी टीम के लिए। एक और दर्शनीय गेंद तेज किया था, इस बार गलत लाइन पर बल्ला चला बैठे वहाँ पर प्रथमेश। डॉट गेंदें काफ़ी खेली है यहाँ पर बल्लेबाजों ने। सात गेंदें और 34 रनों की आवश्यकता। रोशन चले, इस बार फिर से आगे रखा था, इस बार ऑन साइड में खेलना चाहते थे लेकिन मौका है ही नहीं वहाँ पर। जिस तरह से गेंदबाजी पूरे ओवर में देखने को मिली, ऑन साइड में खेलना बहुत ही मुश्किल था। गेंद के मेरिट पर स्ट्रोक्स खेलने का प्रयास नहीं किया गया, कहीं ना कहीं कवर, एक्स्ट्रा कवर की तरफ ड्राइव्स लगाने के लिए गेंदें हो रही थी लेकिन बल्लेबाज या तो सामने खेलना चाहते थे या फिर ऑन साइड में बड़े स्ट्रोक खेलने के चक्कर में नजर आए और उसमें बिल्कुल असफल रहे हैं। केवल 2 रन खर्च किए रोशन ने और वो भी वाइड की बदौलत एक सफलता प्राप्त की। 3 ओवर की समाप्ति, स्कोर 24 रन।
2 विकेटों के नुकसान पर वाफाली बी टीम कहीं ना कहीं बैकफुट पर। आखिरी ओवर में 34 रनों की आवश्यकता है। हमारे बीच आदरणीय नीतीश पाटिल साहब मौजूद है, एक बहुत ही डैशिंग पर्सनालिटी और खानपे गांव के समाज सेवक। उनका यहाँ पर हम सम्मान करने जा रहे हैं। उनसे रिक्वेस्ट आहे की सम्मान का स्वीकार करें। आदरणीय नितेश पाटील साहेबांना विनंती असेल आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। मी योगेश पाटील यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण नितेशजी पाटील यांना सन्मानित करायचं आहे। खूप मोलाची उपस्थिती या सकाळच्या सत्रामध्ये आज या स्पर्धेमध्ये आम्हाला मिळालेली आहे, लाभलेली आहे। खांडपे गावचे समाजसेवक, एक डॅशिंग व्यक्तिमत्व आदरणीय नितेश पाटील साहेबांची। यंग अँड हँडसम पर्सनॅलिटी नितेश पाटील यांचा सन्मान व्यासपीठावर केला जातोय। मायेची उबदार शॉल आणि पुष्पगुच्छ, त्याचप्रमाणे एक आकर्षक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे। शेवटच्या षटकाला प्रारंभ, पहिल्याच बॉलवर त्रिफळा उद्ध्वस्त केला गेलाय फलंदाज जयेशचा। अप्रतिम सुरुवात केली आहे गोलंदाज प्रिन्सने देखील। सर्वच गोलंदाज चांगली कामगिरी करतायत आणि विजयाच्या अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपला या सामन्यामध्ये नक्षत्रा चौदरपाडा संघ। त्यानंतर व्यासपीठावर खांडपे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आदरणीय अजित पाटील साहेब देखील उपस्थित आहेत। मी पुन्हा एकदा विनंती करतोय योगेश पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण अजित पाटील साहेबांना सन्मानित करायचं आहे। भरपूर यंग डॅशिंग पर्सनॅलिटीज या व्यासपीठावर आहेत। खांडपे गावचं हे युवा नेतृत्व आपल्या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत आहे। अजित पाटील साहेब त्यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून या सरपंच चषकामध्ये हार्दिक स्वागत आणि त्यांचा सन्मान केला जातोय। बॉल हवेत आहे, मात्र जास्त काही एलिव्हेशन नाही आहे। दोन फिल्डर झेपावले होते, झेल घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र बॉल पूर्णपणे कॅरी झाला नाही। फक्त औपचारिकता शिल्लक आहे या मॅचमध्ये। 4 चेंडू आणि विजयासाठी वाफाळी बी टीमला अजूनही आपण पाहायला गेलो तर 33 धावांची आवश्यकता आहे। यानंतर आमच्या सन्मान मूर्ती असणार आहेत व्यासपीठावर वडपे गावचे समाजसेवक आदरणीय अरुणजी डोंगरे साहेब। योगेश पाटील यांना पुन्हा एकदा विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण अरुणजी डोंगरे यांना देखील सन्मानित करायचं आहे। आपल्या संस्कृतीचं आपण जतन करतोय या व्यासपीठावर। या स्पर्धेच्या माध्यमातून अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे आणि आलेल्या पाहुण्यांचं आदरातिथ्य या सरपंच चषकामध्ये केलं जातंय। पाहुण्यांचा मान सन्मान व्यासपीठावर होतोय। त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय गुरुनाथ सोंगाळ साहेब, माजी ग्रामपंचायत सदस्य वडपे यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जात आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करावा। तर सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आणि पाहुण्यांचे आभार देखील व्यक्त करतोय की आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेले आहात। एक चांगला स्ट्रोक लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, लॉंग ऑनच्या वरून हा षटकार। होते आता फार उशीर झालाय। धावसंख्या चौकाराच्या मदतीने 36 वर जाऊन पोहोचले। फक्त एक चेंडू या मॅच मध्ये शिल्लक आहे आणि या एक बॉल मध्ये तब्बल 22 धावांची आवश्यकता आहे जय गणेश वाफाळे बी संघाला। तर वाफाळे बी संघाने थोडंसं निराश केलंय। एकतर गोलंदाजीमध्ये देखील त्यांच्या गोलंदाजांनी थोडी निराशाजनक कामगिरी केली। 57 धावांपर्यंत मजल मारली। टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना चौदरपाडा संघानं आणि त्यानंतर चांगली गोलंदाजी देखील जरूर पाहायला मिळालेली आहे। हा बॉल पुन्हा टाकावा लागेल गोलंदाज प्रिन्सला, डाव्या यष्टीच्या बाहेर भरकटलाय। वाईट डिलिव्हरी। एक चेंडू आणि 21 धावा असं अशक्यप्राय समीकरण आहे वाफाळे बी टीमच्या फलंदाजांसमोर। खरं तर एका रंगतदार सामन्याची अपेक्षा सर्व क्रिकेट रसिकांना होती या मॅचमध्ये, मात्र कुठेतरी सामना एकतर्फी झालाय। सुरेख बॉल त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय। शेवटच्या बॉलवर देखील यश मिळतंय गोलंदाज प्रिन्सला आणि याचबरोबर हा सामना येथे समाप्त होतोय। विजय संपादन केला जातोय नक्षत्रा एंटरप्राइजेस चौदरपाडा टीमच्या माध्यमातून।
या क्रीडा नगरीमध्ये शुभागमन होणार आहे. शिवसेना उपतालुका प्रमुख भिवंडी ग्रामीण आदरणीय अनंता पाटील साहेबांचं, तसेच ते ग्रामपंचायत वडपेचे विद्यमान सदस्य देखील आहेत. निश्चितच आम्ही त्यांची आतुरतेने वाट पाहत आहोत आणि थोड्याच वेळात या पवनपुत्र क्रीडा नगरीमध्ये त्यांचं शुभागमन होणार आहे. तर पहिला सामना आपण पाहिला होता तो देखील थोडासा कुठेतरी एकतर्फी राहिला आणि हा सामना देखील एकतर्फी पाहायला मिळालेला आहे.